जाऊन दाखवा. कर चल. दाजी उचला तिला उचला चला. ओ दाजी उचले की बघत काय बसले. का तू सांग की दाजींना. दाजी उचला की दाजीला एवढा काय अवघड उचला. अहो दाजी उचला की. दाजी लढवा काहीतरी शकल तर हार म्हणा बरं का. चल उचला चल. अहो जिमदाजी कमान धरा धरा. जिमदाजी तुम्हाला जिमची शपथ आहे. अहो जिमची बॉडी वापरा आणि उचला तुला. तर तू उचल उचल. तुम्हाला काय वाटलं मी इतक्या लोक हार म्हणणार होय. हा गेम मला जिंकण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. अडवून दाखवा मला. ते राहू दे मला खाली सोडा दे. अजिबात नाही. हा गेम जिंकल्याशिवाय मी तुम्हाला खाली सोडणारच नाही बघा. काजू जाऊ का ना. सोडा मला खाली. सोडा. थांब की गेम तर पूर्ण होते की. प्लीज सोडा मला खाली. अगं गेम पूर्ण. सोडा मला खाली. तेजू सोडा. ठीक. झाला बट्ट्या बुवा. 100% यांनी फोनवरचं नाव बघितलं असणार आहे. त्यामुळेच तर अचानक 12 वाजले ना हिच्या चेहऱ्यावर. मला कळण असं झाले. तू खरं बोलते का खोटं. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलते. मी पदर पसरते. मला मदत करा ना आजी. मला माझ्या लेकरांना भेटायचं. मला माझ्या घरी जायचं. धनु धनु सोड मला. धनु सोड खाली. धनु खाली सोड. जिंकलो पण. जिंकलो. काय झालं? काय चाललंय? तुम्हाला काही कळतंय का? का इथं माझा अपमान करायला मला बोलवलंय? कुठल्या मांडव परतनीच्या कार्यक्रमात या असला खेळ खेळला जात्यात? मला जर आधी माहित असतं ना तर मी इथं पाय पण ठेवला नसता. दादा थांब मी बघते. मी बोलते त्यांच्याशी. सगळं गाव तुझ्या विरोधातून आहे. तुझी पोरं सुद्धा तुझ्या बाजून नाही ती. आणि मी कोण विश्वास ठेवणार आहे. मी कोण आसरा देणार आहे. माझ्याच्यानं काय बी होणार नाही. मला माफ कर. आजी. आजीबाई कोणाशी बोलत होता? ऐकू नाही आला का? कोण होतं इथं? इथं? आणि ह्या वेळेला कोण असणार आहे? असं कसं होईल? आम्हाला आवाज ऐकू आला. कोणतरी तर होतं. अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्याशी खोटे बोलून काय मिळणार आहे मला? अहो बसल्या बसल्या मारती देवाशी गप्पा. त्यातून बी काय सुचना. बसते भजन म्हणत.
त्याचाच आवाज आला असेल तुम्हाला. इथं नाही तर गेली कुठं? अहो सकाळ संध्याकाळ मी इथंच असते. तुम्हाला सांगून पटे ना. अहो नाही कोण इथं. जाऊ दे. बरं आज तुम्हाला कोणी इथं बाई आलेली दिसली का? अहो हे काही इच्छानं झालं का? दिवसभरात 100 माणसं येतात. बायका किती बापे किती. आता तुम्हाला कोण पाहिजे हे मला कसं कळणार? आजीबाई आम्हाला ओळखता का? आमच्यापासून काही लपवून ठेवलं ना लय महागात पडेल बरं का. हाय का आता हे काय बोलणं झालं का? अहो तुम्हाला फसवून कसं चालेल? मला ह्या गावात राहायचंय. अहो ज्याचं तुमच्याबरोबर पटत नाही त्याला कशाला मी पाठीशी घालू? बया म्हातारपणी कायच वजन उचलन झाले. काय बी झेपत नाही. अहो थांबा ना. अहो सगळे फक्त मस्करी करत होते. अहो थांबा की. अहो एवढं मानाचं काय तर एक खेळतो होता. समजा फक्त मजा घेत होते बाकी काही नाही. हो सगळे ना मजा घेत होते पण सगळे माझी मजा घेत होते ते खेळाची नाही. आणि तू माझ्या आयुष्याची. काय? मी तुमच्या आयुष्याचं काय? मला सांग तू माझ्या गालाची पप्पी का घेतलीस? अहो हे काय विचारणं झालं का? आपलं लगीन झालंय ना. मी तुमच्या लग्नाची बायको आहे. आणि घेतला बायकोने नवऱ्याचा मुका. तर एवढं काय चुकलं तेव्हा? अहो मी तुमच्याकडे आत बघितलं ना तेव्हा तुम्ही अगदी लहान मुलागत डोळे घट्ट मिटून उभे होता. मग माझ्याने रावलं नाही गेलं म्हणून आपलं. अगं पण तेही करायला ना एकमेकांमध्ये प्रेम असावं लागतं आणि तो अधिकार फक्त काय? तुम्ही मगापासून हे असं अर्धवट वाक्यात का बोलताय? आहे ना हो आपल्यात प्रेम. हा मी करते तुमच्यावर प्रेम. खूप प्रेम करते. सांगा ना तुमचं बी आहे ना हो माझ्यावर प्रेम? बोला ना. जिम बोल ना काहीतरी. करतोच ना माझ्यावर प्रेम. एकदा हो म्हण ना एकदा. जिम तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुला नाही जाऊ देणार इथून. सांग करतोस ना तू माझ्यावर प्रेम? तुला उत्तरच ऐकायचं ना तर ऐक मग. मला बायको म्हणून तू कधीच पसंत नव्हतीस. नानांनी मला स्वतःची जिम काढायला पैसे देतो म्हणाले होते म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. आणि आपलं लग्न एक डील होते ते. आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. मला तू कधीच पसंत नव्हतीस आणि माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. आणि आयुष्यात मी तुझ्यासारख्या मुलीवर कधीच प्रेम करू शकणार नाही. होय दादा माझ्या माहेरवरून आलेली गरजूबाई आहे ती. पडेल ते काम करेल. माझ्याबरोबर झाडलोट बी करेल. माझ्या इतका पगार नाही दिला तरी बी चालेल. फक्त पोटा पाण्याची सोय करा. चालेल ठीक आहे पण तुमच्या ओळखीची आहे ना? होय होय
बाकीची काळजी नका करू. ठीक आहे मग हे मंदिर आणि खाली गावात महादेवाचं मंदिर आहे. दोन्ही मंदिराची साफसफाई तुम्हाला करावी लागेल. मान्य आहे? ठीक आहे, चालेल, येतो. आजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, मी लय आभारी आहे तुमची. कोण म्हणलं मी तुझ्या विश्वास ठेवलाय? हे बघ, तू निर्दोष असलेला बी तुझ्याकडे पुरावा नाही आणि तू दोषी असलेला बी तुझ्याकडे पुरावा नाही. म्हणून मी तुझ्यावर दया दाखवली. ज्या दिवशी तुझ्या विरोधात एक जरी पुरावा सापडला तरी सगळ्या गावापुढे मी तुला घेऊन जाईल. हे ध्यानात ठेव. चालेल, माझी कायच हरकत नाही. तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे. देवी आईची कृपाच झाली, तुम्ही मला भेटलात. काय झालंय नक्की? अगं वहिनी, काय नाही. मी त्यांना उचलून घेतलं ना, म्हणून जरा रागवलेत. पण फार काय नाही झालं. तुम्ही काळजी नका करू, मी बोलेन त्यांच्याशी. धनु, घरी गेल्यावर दाजींशी एकदा नीट बोलून घे. हो अक्का. हे काय, आता घरीच निघत होते. बरं दादा, आता आम्ही पण निघतो. हां, मी काय म्हणत होतो दाजी, आता आम्ही निघालोच आहे तर मेहुणीबाईंना पण जाता जाता सोडतो. हां, काळजी करू नका. हां, चाल धने, तू जा यांच्याबरोबर. चला येऊ. काजू पुढे, तुम्ही दुकानावर जा, मी येतो थोड्या वेळात. तुम्ही जा घरातलं बघा. सूर्या, कार्यक्रम अगदी छान झाला, पण शेवटीच मात्र थोडंसं. ठीक आहे, धनु समजवलं त्यात तो रावण, नको काळजी करू. आणि शेवटी काय झालंय ना, हे आपण विसरून जाऊया. आता तू एवढं सगळं केलंस म्हणून कार्यक्रमाला रंगत आली, आणि अशीच रंगत आहे ना यांच्या नात्यात पण कायम राहावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि हो, तू एवढं सगळं पुढाकार घेऊन केलंस ना, त्यासाठी खरंच आभार तुझं. तुझे आभार तुझ्याकडेच ठेव. मला फक्त एक वचन हवंय. कसलं वचन? हेच की इथून पुढे तू माझ्याशी कधीच अबोला धरणार नाही, रागवणार नाही आणि चिडणार तर त्याहूनही नाही. ठीक आहे, नाही चिडणार. सुनबाई कुठं निघाल्या? ओ, घरात आहे का कोणी? काय झालं मालक? लक्ष कुठे आहे तुमचं? मालक काय चुकलं का? अहो, सोमवारी आपण महादेवाला अभिषेक करतो. आता काय कानात सांगायला हवं का तुम्हाला? हा, सुनबाई कसं काय शाळेत निघाल्या? चूक झाली मालक, परत नाही असं होणार. कसं आहे सुनबाई, आम्ही तुम्हाला सूट दिली याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करावं बा. आधी तुम्ही या घरच्या सुनबाई आणि मग काय ते शिक्षिका फिक्षिका काय ते. तुम्ही काय बघताय? चला चला चला, चटा चटा तयारी करूया, चला. हा, चला. बायको, काय झालंय ग तुला? बोलत का नाही तू माझ्याशी? कालपासून बघतोय मी समोर आलो
तर एक तर निघून तरी जाती, नाही तर तोंड फिरवतीस. काय झालं? हे मंजुळाचं नक्की काय प्रकरण आहे? ए बायको, तू टिपिकल बायकोसारखं वागायला लागली बरं का. चांगले आवडते मला. तुझा नवरा फक्त तुझाच आहे, नाही जाणार कुठं सोड. हां, आपण हे असं संशय नको ना घेऊ माझ्यावर. हां, माझी रिक्वेस्ट आहे तुला, वाईच विश्वास ठेव की माझ्यावर. आहे ना विश्वास? आत्ता मला या विषयावर नाही बोलायचं. मला मंदिरात जायची तयारी करायची. त्या माईला काय कटकट आहे रवीची. त्या मंजुळाला पण तवाच फोन करायला जमलं. सगळं व्यवस्थित जुळवून आणलं होतं आम्ही, एका फोननी गोळ घातला. आता हिच्या मागं पुढं करायला लागणार पर. ना मुहूर्त बघून लगेच पूजा उरकून टाकली ना तुम्ही, एक बरं झालं बघा. हा, आता रोज थोडीच पूजा असते, म्हणून चांगला मुहूर्त बघितला आणि पार पाडली, नाही का? धने, पूजा झाली. आता मला ना तुझा संसार सुखाना होताना दिसतोय बघ. एवढ्या चांगल्या घरात दिलंय तुला, अजून काय पाहिजे होतं मला? मला बायको म्हणून तू कधीच पसंत नव्हतीस. नानांनी मला स्वतःची जिम काढायला पैसे देतो म्हणाले होते, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. आणि आपलं लग्न एक डील होती ते. दादा, हे येडाबाई, काय झालं रडेल? काय झालं? धनु, असं रडायचं नसतं. तू जर रडलीस ना तर डोळे सुचतात बर का, आणि चेहरा पण वाईट दिसतो. रडू नकोस. सूर्या, आरतीला तुमची सगळ्यांची आठवण येत असेल. तू काय काळजी करू नको. धनु आता माझी पोरगी आहे, तिला इथं कसलाच त्रास होणार नाही. ना माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काळजी घ्याल तिची. माझा विश्वास आहे तुमच्यावर. नाना, आम्ही ना मंदिरात जात होतो, तर मग या दोघांनाही घेऊन जाऊ, चालेल तुम्हाला? हो, चालतंय की. पोरांनो, तुम्ही पण जाऊ मंदिरात. येतो. तुळजा, आज हे मंदिरात यायचं काय काढलंस तू? असं म्हणतात देवाच्या दारात सगळे हेवे दावे मिटून जातात. आपल्यात जी काही दरी निर्माण झाली होती ती पण मिटली. मग म्हणलं देवाचे आभार नको का मानायला, म्हणून आलं. तुळजा, मला राग नव्हता आला, मला वाईट जास्त वाटलं होतं. तू डॅडींसारख्या एवढ्या चांगल्या माणसाच्या मागं लागली होतीस ना, म्हणून. बरं, ते मोठ्या मनाचे आहेत म्हणून ते चुकून पोलीस चौकशीच्या धनुच्या घरी काढलं असतं तर नानाला किती वाईट वाटलं असतं सांग बरं. बरं, तू नेहमी विचार करून वागणारी तुझ्याकडनं ही चूक होत होती ना, म्हणून मला वाईट वाटत होतं. तुळजा, इथून पुढे काय बी करायचं असेल ना, थोडा वेळ थांब, नीट विचार करत. बरं नवरोबा, आता तुम्ही म्हणाल ते करीन मी. हं?
माफ करा चुकलो माझ्याकडनं.